मला हे नाही समजत की सामना पेपर खासदार संजय राऊत साहेबांचा त्याच्यामध्ये संपादक आहेत आणि परभणीमध्ये अशा प्रकारच्या बातम्या मला हे समजत नाही आहे की ज्या वेळेला 47 उमेदवार शिवसेना उभाटा गट इथे डिक्लेअर करतो आणि त्यापैकी जवळपास 20 उमेदवार जे आहेत हे अल्पसंख्याक समुदायाचे आहेत. तर ह्याला भगवा फडकवणं म्हणता येणार नाही. याला मग ठीक आहे, तुम्ही सेक्युलर धर्मनिरपेक्ष पक्ष झालात हे तुम्ही मान्य करा आणि फक्त केवळ आम्ही हिंदूंचे तारणहार हे असं तुम्ही जे ठासून सांगता की कृपया करून आता इथून पुढे तुम्ही म्हणणं थांबवा आता. कारण की आजपर्यंतच्या इतिहास पाहिला परभणीचा, खान आणि बाण या मुद्द्यांवरच आतापर्यंत जे आपले काही लोकप्रतिनिधी येऊन गेलेले आहेत त्या सगळ्यांनी त्याच्यावरच राजकारण केलेलं आहे. काय त्याच्यावरच राजकारण केलेलं आहे, त्याच मुद्द्यांवरती. मग आज फक्त थोडंसं हरकत घेतली त्यांनी, महाविकास आघाडीसोबत गेले म्हणून आज त्यांनी अचानक त्यांना अल्पसंख्याकाचा जो पुळका आलेला आहे मागच्या थोडंसं 2-4 वर्षामध्ये, तर हे मला समजण्यासारखं नाही आहे की त्यांनी हिंदुत्वाची कोणती बाजू घेणार आहेत ही लोक. आणि जर असं असेलच तर माझं असं स्पष्ट आहे, त्यांना विनंती आहे की जे का अल्पसंख्याक समाजाला तुम्ही खरंच मनातून सोबत घेतला असेल तर येणाऱ्या आगामी जे आपले आता ही जी होणारी महापालिका निवडणूक आहे त्या महानगरपालिका निवडणुकीमध्ये महापौर पदासाठी जे काय आरक्षण सुटणार आहे ते त्यांनी निश्चितच अल्पसंख्याक समुदायाला त्यांनी दिलं पाहिजे असं माझं मत आहे. तर त्यांनी माझं असं मत आहे की त्यांनी अल्पसंख्याक समुदायामधून त्यांनी महापौर पदाचा उमेदवार त्यांनी जाहीर करावा. त्यांच्या तुलनेनं आम्ही तरी करून दाखवलेलं आहे. शिंदे साहेबांच्या नेतृत्वामध्ये ही जी काही शिवसेनेची घोडदौड चालू आहे महाराष्ट्रामध्ये, या शिवसेनेनं तरी करून दाखवलेलं आहे. पाथरीचं उदाहरण तुमच्या समोर आहे की मी माझ्या परभणीतल्या तमाम अल्पसंख्याक जे माझे बांधव आहेत आणि जे काही नेते आहेत इथले मंडळी जी दिशाभूल करणारी आहे मुस्लिम समाजाचा विशेष करून, या माझ्या सगळ्यांना माझं आव्हान असेल की आपण पाथरीचा अनुभव घ्यावा, परंड्याचा अनुभव घ्यावा. शिंदे साहेबांनी कशा पद्धतीनं नेतृत्वाची संधी दिलेली आहे. माझी त्यांनाही विनंती असेल उभाटाला की आपण महापौर पदाचा उमेदवार जो आहे तो मुस्लिम समाजाचा उमेदवार जाहीर करावा. सगळ्यात पहिले तर मी हे सांगू शकतो तुम्हाला की विशेष करून अल्पसंख्याक समुदायाचे इथं जे काही मतदार आहेत त्या मतदार राजाला मी सांगू शकतो की ही निवडणूक ना आमचे आमदार साहेबांची आहे ना खासदार साहेबांची आहे. ज्या भूमिकातून तुम्ही विधानसभेला आणि लोकसभेला मतदान केलं ही तशी निवडणूक नाही आहे. ही निवडणूक जी आहे ही फक्त स्थानिक प्रश्नांची आहे, स्थानिक कार्यकर्त्यांची आहे. तर ही फक्त निवडणूक आमच्यासाठी असताना या ठिकाणी तुम्ही कार्यकर्ते सुद्धा तसेच निवडायला पाहिजे होते. जर प्रभाग 15 मध्ये आमदार महोदयांना किंवा त्यांचे जे कोणी कार्यकर्ते आहेत या कार्यकर्त्यांना जर सगळ्यांना जर उभाटाकडेच आपल्याला जर कल होता तर मग आमदार साहेबांनी इथे अल्पसंख्याक समाजामधून का नाही उमेदवार दिला? फक्त निवडणुकीचं मतदान पाहिजे तुम्हाला म्हणून तुम्ही त्यांना सोबत घेतायत. तर मग आमदार साहेबांचं किंवा सगळ्यांचं जर उभाटाचं एवढं काम असेल परभणीमध्ये किंवा ह्या प्रभाग 15 मध्ये तर मग त्यांनी हिंदू मतदान जे आहे हिंदू मतदानाची का नाही ते शाश्वती घेत आणि एखादा अल्पसंख्याक समुदायाचा एखादा उमेदवार त्यांनी का नाही उभा केला प्रभाग 15 मध्ये? म्हणजे फक्त कामासाठी कामापुरता मामा, हे चुकीचं आहे नाही? कोण केलंय सगळं? बस मग आमचे कार्यसम्राट आमदार साहेब याचं एवढं कार्य आहे परभणीमध्ये, मग निश्चितच मला असं वाटतं की हिंदू समाजानं त्यांचं म्हणणं ऐकलं असतं आणि मुस्लिम समाजाचा एखादा उमेदवार त्यांनी उभा केला असता तर त्यांनी त्याला सगळ्या हिंदू समाजाने सुद्धा आमदार साहेबांकडे बघून मतदान केलं असतं. पण फक्त केवळ स्वतः फक्त मतदानासाठी म्हणून फक्त अल्पसंख्याक समुदायाचा वापर करायचा, कामापुरतं काम झाल्यावर नंतर त्यांना सोडून द्यायचं, हे धोरण जे आहे उभाटाचं हे चुकीचं आहे. अनुसूचित जाती महिला प्रवर्गामधून आमच्या ताई गोडबोले प्रतिभा म्हणजे आमचे बाळासाहेब यांच्या मिसेस आहेत आमच्या ताई. त्याच्यानंतर ओबीसी महिलामधून आम्ही पुरस्कृत केलेला आहे मंगलाताई धोंडीराम दीक्षित म्हणजे आमच्या गणेश दीक्षित यांच्या आई आहेत. त्यानंतर पुरुषमधून जो आहेत ओबीसी प्रवर्गातून आमचे शिवराम दादा आहेत. शिवराम दादा उर्फ आमचे जगन्नाथ जाधव दादा, खानापूरमध्ये एक जमिनीवरचं तळमळीनं काम करणारे एक कार्यकर्ता, सच्चा कार्यकर्ता म्हणून आम्ही त्यांना सोबत घेतलेलं आहे. त्यानंतर सर्वसाधारण गटामध्ये महिला प्रवर्गामध्ये आमचे बंटीभाऊ जावळे जे आहेत त्यांच्या मातोश्री आहेत राजेश्रीताई जावळे. आणि सर्वसाधारण पुरुषामध्ये मी स्वतः प्रवीण बाळासाहेब देशमुख मी स्वतः उमेदवार आहे. ह्याच्यामध्ये आपण
म्हणजे राजकीय ह्या क्षेत्रामध्ये काम करताना आपण मला सर्वजण ओळखता. पण ही जी आणि आपण बंटी भाऊला पण ह्याच्या आधी राजश्रीताई ह्याच्या आधी पण उभ्या होता. पण आमचे हे तिन्ही जे उमेदवार आहेत बाकी इतर म्हणजे शिवरामदादा असतील, आमचे बाळासाहेब असतील किंवा गणेश दीक्षित असतील, हे तिघही जे आहेत हे आमची तिघही नौके आहेत. तसं पाहायला गेलं तर आम्ही पाचही लोक नौके आहेत. म्हणजे आमची पार्टी जी आहे ती कुरी आहे, कुरी पार्टी आहे. जे काही आहे आम्ही फक्त हिंदू हृदय सम्राट वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांवर जी आमची शिवसेना पक्षाची वाटचाल आहे, तर आम्ही आणि आमचे आदरणीय एकनाथजी शिंदे साहेब यांचं जे काही आम्हाला त्यांनी मार्ग दाखवलेला आहे त्याच्यावर आमची वाटचाल जी सुरू आहे, तर त्याला सगळ्याला अनुसरून आम्ही सर्व पाचही उमेदवार हे शिवसेना पक्षाचं काम जनतेपर्यंत घेऊन जाऊत. आम्ही ह्याच्या आधी पण कामाच्या माध्यमातून जसं की आमचे बाळासाहेब असतील, हा गणेश असेल, आमचे शिवरामदादा असतील, बंटीभाऊ यांनी कामाच्या माध्यमातून लोकांपर्यंत आम्ही गेलेलो आहेत. निश्चितच आम्हाला मतदार जे आहेत ते स्वीकारतील असा आम्हाला विश्वास आहे.